अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृहाचे नवीन जागेत स्थलांतर सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। पाचोरा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर किशोर पाटील यांच्या अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृहाचे नवीन जागेत स्थलांतर अंकुर हॉस्पिटल नवीन अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाले आहे। अनेक वर्षांपासून अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृहाच्या माध्यमातून डॉक्टर किशोर पाटील हे तालुक्यातील गरोदर माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य मिळण्यासाठी काम करत आहेत। आजपासून नवीन जागेत रुग्णांना अजून चांगल्या नवीन अत्याधुनिक सुविधांसह अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृहाचा लोकार्पण सोहळा आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। तालुक्यातील रुग्णांना अजून चांगल्या नवीन अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाले आहे। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती। प्रसिद्ध डॉक्टर किशोर पाटील अविरत सेवा करीत असताना त्यांनी अनेक माता व नवजात बालकांना जीवनदान दिले आहे। त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले काम चोखपणे बजावले आहे। या रुग्णालयात प्रसूतीसाठी सोयीस्कर खाटा आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे असून 24 तास डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहेत। आपत्कालीन शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत उपकरणांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आणि मुदतपूर्व जन्मलेली व प्रकृती नाजूक असलेल्या बाळांच्या उपचारांसाठी विशेष अतिदक्षता विभाग आहे। त्याचबरोबर स्वच्छता असणार आहे आणि रुग्णालयात कुशल नर्सिंग स्टाफ असणार आहे। आपण बघत आहात आपले चॅनल ZDM अर्थात झूम मराठी। पाहिजे। मी निश्चितपणे या ठिकाणी शुभेच्छा देत असताना डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करेल की अतिशय अल्पशा वेळ काळामध्ये त्यांनी एक सुसज्ज असं हॉस्पिटल उभं केलं। ते आपल्याकडे मला वाटतं परमेश्वराच्या नंतर जर कोणाकडे पाहिलं जात असेल तर ते डॉक्टरांकडे पाहिलं जातं आणि त्या डॉक्टरांची सेवा देखील त्या पद्धतीची असली पाहिजे असं माझं मत आहे। निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देताना थोडस मन असं आखडतं किंवा डॉक्टरांना शुभेच्छा देणे म्हणजे रुग्णांची वाढ त्यांच्याकडे करून देणे आहे। कारण यांचा व्यवसाय चालावा म्हणजे रुग्णांची संख्या त्यांच्याकडे वाढवणं आहे। पण निश्चितपणे शुभेच्छा याच्यासाठी आपण देतोय की तुमच्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण हा 100% बरा होऊन तुमच्या हाताला यश मिळो अशा पद्धतीच्या शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर किशोर पाटील यांना या ठिकाणी देतो। खरोखर आनंद होतो की एखाद्या ग्रामीण भागातला तळागाळातला कुठल्याही डॉक्टरांची किंवा कुठलीही पार्श्वभूमी नसताना एखादा व्यक्ती MBBS पासून तर एक चांगलं शिक्षण घेऊन MD MS त्या ठिकाणी होतो। निश्चितपणे त्यावेळेस मला वाटतं आई वडिलांच्या इतका आनंद हा दुसऱ्याला असू शकत नाही। आज त्यांच्या डोळ्या देखत आपला मुलगा एक चांगला हॉस्पिटल उभं करून या ठिकाणी रुग्णांची सेवा करतोय। त्याच्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या डोळ्यांच्या समोर आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारं काम आपल्या मुलांनी या ठिकाणी आपल्या कर्तृत्वातून उभं केलंय। त्याच्यामुळे तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। पुन्हा एकदा डॉक्टरांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आप्पासाहेब।